पुनर्रचनेनंतर आपण एकूण पोलीसमध्ये 2,30,277 पद आहे, यापैकी 2,06,047 पदं भरलेली आहेत. 24,230 पदं ही रिक्त आहेत. यापैकी जवळपास 16,607 पदांची भरती प्रक्रिया ऑलरेडी सुरू आहे. त्यामुळे पहिल्यांदा अशी परिस्थिती आहे की जवळजवळ जेवढी पदं तेवढी माणसं सातत्याने आपण भरतो आहोत आणि पोलीसमध्ये कमीत कमी वॅकन्सी आहे. मला असं वाटतं की कदाचित गृहमंत्री म्हणून जो माझ्या कार्यकाळात जर आपण बघितलं 50,000 पेक्षा जास्त पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि एमपीएससीच्या माध्यमातूनही PSI ची सर्वात मोठी संख्या ही भरण्याचं काम आपण या ठिकाणी केलंय. पोलीस दलासाठी जवळपास 12,952 घरं त्याचं बांधकाम हे चाललेलं आहे आणि पोलिसांना स्वतःच्या घराकरता 2,487 कोटी रुपये घर बांधणी अग्रिम म्हणून आपण या ठिकाणी गेल्या 2 वर्षामध्ये दिलेली आहे. आणि आमचे कालिदासजी आहेत का? बसल्या. त्यामुळे कालिदासजींचा जो आग्रह असतो विशेषतः पोलिसांच्या करता आपण मुंबई सारख्या ठिकाणी मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजेत. BDD साहित काहींना मिळाली, आता उर्वरित पोलिसांना वाटतं आम्हालाही मिळाली पाहिजे. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आपण काही मालकी हक्काची घरं देऊ शकत नाही. पोलिसांकरता काही वेगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि म्हणून या संदर्भात काही कोर्ट केसेसही चाललेल्या आहेत. पण आपल्याला पोलिसांना मालकी हक्काची घरं कशी देता येतील, टप्प्याटप्प्याने देऊ, काही प्रमाणात देऊ, पण ते कशी देता येतील या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती आम्ही तयार करतो आहोत आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये या समितीचा अहवाल